देश युद्धाच्या सावटाखाली असताना जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला. संजय राऊत यांची टीका. जातनिहाय जनगणनेचं श्रेय राहुल गांधींचं, संजय राऊत यांचं वक्तव्य. जातनिहाय जनगणनेच्या निर्णयावर उद्या काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक. काँग्रेस कार्यकारिणी जातनिहाय जनगणनेवर करणार मंथन. काँग्रेसने अनेक वर्षांपासून लावून धरली होती जातनिहाय जनगणनेची मागणी. जातनिहाय जनगणना ही काँग्रेसची भूमिका, पण हे टाइमलाईनने काम झालं पाहिजे. खासदार वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं पुण्यामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पेढे वाटप करत स्वागत. राहुल गांधींच्या मागणीचा विजय, काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ओबीसी सेलकडनं जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत. मुंबईतल्या पक्ष कार्यालयाबाहेर पेढे वाटत आणि फटाके फोडत निर्णयाचं केलं स्वागत. पुण्यातल्या सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं लोकार्पण. अजित पवारांच्या हस्ते उड्डाणपुलाचं उद्घाटन. विठ्ठलवाडी ते फन टाइम थिएटरपर्यंत 2100 मीटरच्या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीतून होणार सुटका. पुण्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं उद्घाटन. कार्यक्रमाचं उद्घाटन वेळेआधीच केल्यानं मेधा कुलकर्णींनी अडवला तक्रारीचा सूर. यानंतर अजित पवारांनी पुन्हा केलं उद्घाटन. सकाळी उद्घाटन केलं तर इतरांना त्रास कमी होतो. उशिरा उठणाऱ्या लोकांना सुद्धा लवकर उठावं लागतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया. परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं वेळेआधीच उद्घाटन झालं याचं वाईट वाटतंय. खासदार मेधा कुलकर्णींकडून खंत व्यक्त. अजित पवारांनी यापुढे वेळेआधी उद्घाटन करू नये, मेधा कुलकर्णी यांच्याकडून विनंती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते चित्रपटसृष्टीतल्या 5 महान कलाकारांच्या टपाल तिकिटांचं अनावरण. गुरुदत्त, पी भानुमती, सलील चौधरी, राज खोसला आणि ऋत्विक घटक यांच्यावरची तिकीट. मुंबईत होणारी वेब्स परिषद ही ऐतिहासिक. शतकभरात भारतीय चित्रपटांनी भारताला जगभरात पोहोचवलं. पंतप्रधान मोदींचं परिषदेत भाष्य. भारतात ऑरेंज इकॉनॉमीची सुरुवात होतीये. भारतीय कंटेंटची जगाला भुरळ. भारतीय संगीतही लवकरच जगाची ओळख बनेल, पंतप्रधान मोदींना विश्वास. वेब्स शिखर परिषदेत कलाकारांचीही हजेरी. शाहरुख खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, आमिर खान, विकी कौशलसह अनेक कलाकार उपस्थित. फिल्म सिटी वाढवण्यावर भर देण्याचा प्रयत्न. महाराष्ट्र राज्य वेब्स परिषदेची मोठी बाजारपेठ. मुख्यमंत्री फडणवीसांचं परिषदेत वक्तव्य. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात शाब्दिक वाद. आरोपी कोणाच्या संपर्कात होते ते तपासा, निंबाळकरांची मागणी. ड्रग्ज प्रकरणाची पोलिसांना आपण माहिती दिली, काही जण मात्र कांगावा करतायत. राणा जगजितसिंह पाटील यांचा ओमराजेंवर निशाणा. तर कुठल्याही पक्षाचा आरोपी असला तरी सोडणार नाही, पालकमंत्री सरनाईक यांचं आश्वासन. नाशिकमधील शिवपुत्र संभाजी नाटकाचे प्रयोग रद्द झाल्याचं प्रकरण. आयोजकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करून फसवणूक केल्याचा खासदार अमोल कोल्हेंचा आरोप. संबंधित भाजप पदाधिकाऱ्यावर कारवाई करणार, कोल्हेंची माहिती. ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात तेही अतिरेकीच, राजू शेट्टींचं वक्तव्य. तुमची लायकी नव्हती तर कर्जमाफीचं आश्वासन कसाला दिलं, शेट्टींचा सरकारला खरमरीत सवाल. नांदेडमध्ये खरीप हंगामाच्या बैठकीला कृषी अधिकारीच गैरहजर. पालकमंत्री अतुल सावेंकडून फोनवरून कृषी अधिकाऱ्यांना खडेबोल. महावितरण विभाग आणि पीक विम्याच्या वाढत्या तक्रारीवरून कृषी अधिकाऱ्यांना सुनावलं. परळीतील दिवाणी फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ. मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघे बहीण भाऊ या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र. मराठा आंदोलक मनोज जरांगेंची तब्येत पुन्हा एकदा बिघडली. बीड दौऱ्यादरम्यान भोवळ आल्यानं जरांगे अर्धवट दौरा सोडून छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल. जरांगेंना उष्माघात आणि अतिसाराचा त्रास. कुंभमेळ्यासाठी केंद्राकडनं अद्याप किती निधी मिळणार हे निश्चित झालेलं नसलं तरी निधी कमी पडू देणार नाही, मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य. कुंभमेळ्याचे सर्व कामं वेळेत पूर्ण होतील, गिरीश महाजनांनी व्यक्त केला विश्वास. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसह आता रेशीम उद्योगाकडे वळावं. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांचं शेतकऱ्यांना आवाहन. सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर. आदिती तटकर यांचा महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम. तटकरेंच्या खात्याला 80% गुण. सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95% गुणांसह द्वितीय. 100 दिवसांच्या कामात 12 विभागांना 100% गुण. जलसंपदा, ग्रामविकास, पशुसंवर्धन, बंदरे विभागाला 100% गुण. तर उच्च आणि तंत्रशिक्षण, कामगार, वस्त्रोद्योग आदी विभागांनाही पैकीच्या पैकी मार्क्स. पालघरचे पोलीस अधीक्षक राज्यात ठरले सर्वोत्तम. 100 दिवसाच्या कामात पालघर पोलीस अधीक्षकांना 90.29% गुण. नागपूर ग्रामीण आणि गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक द्वितीय स्थानी.
पोलीस आयुक्तांमध्ये MMRDA क्षेत्रातील आयुक्त अव्वल, वीणा भाईंदरचे पोलीस आयुक्त 84.57% गुणांसह सर्वोत्तम, ठाण्याचे पोलीस आयुक्त दुसऱ्या तर मुंबई रेल्वेचे पोलीस आयुक्त तिसऱ्या स्थानी. सरकारच्या 100 दिवसाच्या कामात उल्हासनगर पालिका आयुक्त राज्यात सर्वोत्तम, 100 पैकी 86.29% गुण, पिंपरी चिंचवड पालिका आयुक्त 85.71% गुणांसह द्वितीय. सरकारच्या 100 दिवसात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी सर्वोत्तम, चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना 100 पैकी 84.29% गुण, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी 81.14% द्वितीय. 100 दिवसाचं टार्गेट न देता वर्षभराचं टार्गेट दिलं पाहिजे, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. सगळ्या विभागांनी चांगलं काम केलं पण हे कायमस्वरूपी झालं पाहिजे, वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे असलेल्यांपैकी 3 खाती नापास, मुख्यमंत्र्यांकडील सामान्य प्रशासन विभागाला 35%हून कमी गुण, शिंदेंकडील नगरविकास आणि अजित पवारांकडील नागरी पुरवठा खातं देखील नापास. सुप्रिया सुळेंनी हुतात्मा स्मारक इथे केलं अभिवादन, यावेळी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांची भेट, दोघांनीही एकमेकांशी केली चर्चा. सिंधुदुर्गातल्या आंबा उत्पादकांसाठी पणन विभागामार्फत कुलिंग व्हॅन, मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व्हॅनचं लोकार्पण, यावेळी सामंत यांनी चालवली कुलिंग व्हॅन. परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आक्रोश पदयात्रा, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पदयात्रा अडवली, आंदोलक पोलीस यांच्यात बाचाबाची, आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. साताऱ्याच्या म्हसवडमध्ये शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा, माणच्या पाणी प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते महेश करसेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन. लातूर महापालिकेला जलशुद्धीकरण केंद्राला पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची अचानक भेट, शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्यानं हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देत घेतली माहिती. वाशिमच्या मंगरुळपीर येथील अडाण नदीवर बांधण्यात कोल्हापुरी बंधाऱ्यात लिकेज गेटमुळे पाणी साठवणूक होत नसल्याचं निदर्शनास, सिंचनाअभावी पिकांना मोठा फटका बसत असल्याचं शेतकऱ्यांचं मत. अंधेरीमध्ये लोखंडवाला परिसरात जलवाहिनी फुटली, लाखो लिटर पाणी वाया, मागील 4 दिवसांपासून पाईपलाईन फुटलेली, मनसेकडून तक्रार, पालिका वॉटर डिपार्टमेंटकडनं मात्र दुर्लक्ष. अहिल्यानगर शहरात कॅफेमध्ये तरुण तरुणींचे खुलेआम अश्लील चाळे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडनं शहरातील 5 कॅफेंची तपासणी, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल, 7 जणांना अटक. बदलापूर अत्याचार प्रकरण, अक्षय शिंदेचे एन्काउंटर पोलिसांना भोवणार, हायकोर्टाच्या दणक्यानंतर SIT नोंदवणार गुन्हा. कुणाल कामराच्या YouTube चॅनलवर बंदी आणण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली, याचिका आमदार किरण सामंत यांनी केलेली. अशा मागण्यांसाठी कायद्याने पर्याय दिले, तिथे जाऊन दाद मागा, न्यायालयाचे खडे बोल. पुणे पोलिसांच्या लॉज मालकांना महत्त्वाच्या सूचना, कागदपत्र तपासूनच रजिस्टरमध्ये नोंद करा, संशयित इसम आढळल्यास तात्काळ पोलीस कंट्रोल रूमला कळवावं, यासह विविध सूचना. बीड अहिल्यानगर महामार्गावर पिकअपचे टायर फुटून अपघात, 3 महिलांचा मृत्यू, 15 जण जखमी, कांदा काढणीसाठी जाणाऱ्या पिकअपला अपघात. नाशिकच्या दिंडोरी रोडवर पिकअपची 3 दुचाकींना धडक, अपघातात 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू, 5 जण गंभीर जखमी. पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये पाबळ रोडवर भीषण अपघात, भरधाव वेगात येणाऱ्या कारची दुचाकीला जोरदार धडक, तरुणीचा जागीच मृत्यू, चालकाविरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या दौंड तालुक्यातील दहिटणे गावातनं 11 महिन्याच्या बाळाला बिबट्या उचलून घेऊन गेल्याची घटना, तब्बल 31 तासानंतर उसाच्या शेतात वनविभागाला आढळला लहानग्याचा मृतदेह. दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात विहीर धासण्यानं 2 अल्पवयीन मुलं बुडाली, अग्निशमन दल आणि पोलिसांकडून शोधकार्य सुरू. तब्बल 12 वर्षांपासून शेतात जाण्यासाठीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्यानं शेतकऱ्याला तहसीलदारांसमोरच अश्रू अनावर, लातूर तहसील कार्यालयातला प्रकार, यावेळी तहसीलदारांनी काढली शेतकऱ्याची समजूत. बच्चू कडूंच्या नेतृत्वात शेतकरी करणार कर्जमुक्ती आंदोलन, मुख्यमंत्र्यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर 1 लाख शेतकऱ्यांना घेऊन बच्चू कडू करणार आंदोलन, 8 जूनपासून बुलढाणा जिल्ह्यातनं सुरू होणार ठिय्या. मध्य प्रदेशात जलसंधारणावर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांकडून पावसाचा अंदाज सांगणाऱ्या बुलढाण्यातील भेंडवळच्या घटमांडणीचा अभ्यास, भेंडवळची घटमांडणी आधुनिक विज्ञानाशी मिळतीजुळती असल्याची शास्त्रज्ञांची प्रतिक्रिया. मनराजचं प्रतिष्ठानचं 401 आरोग्य शिबिर, महाशिला क्लिनिकचा तृतीय वर्धापन दिन सोहळा, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींची प्रमुख उपस्थिती, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी, प्रतिष्ठान विश्वस्त मनोज राजन नाथानी उपस्थित. महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी, उन्हाळी सुट्टी, त्यात महाबळेश्वर पर्यटन महोत्सव आणि लागून आलेल्या सुट्ट्या, यामुळे महाबळेश्वरमध्ये गर्दी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान मोठी वाहतूक कोंडी,
उन्हाळी सुट्ट्या, सलग सुट्ट्या यामुळे ट्रॅफिक जॅम. साताऱ्यामध्ये गुलमोहर डेचा उत्साह. रखरखत्या उन्हाळ्यात बहरणारी फुलं या विषयावर 1 मे रोजी साताऱ्यात 27 वर्षांपासून गुलमोहर डे साजरा करत विविध कार्यक्रमांचं करण्यात येतं आयोजन. 15 दिवसांची नोटीस दिल्याशिवाय पाडकाम करू नये. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारचे जिल्हाधिकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश. महारेराच्या संकेतस्थळावरील नवीन ॲप्लिकेशन पोर्टल 5 मे पासून कार्यान्वित. आता प्रकल्प नोंदणी, मुदतवाढ, दुरुस्ती करणं होणार अधिक सोपं. ग्राहक आणि दलालांसाठीच्या यंत्रणेकरता कोणताही बदल नाही. रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक आता QR कोडद्वारे समजणार. मध्य रेल्वेकडनं CSMT, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल इथून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकासाठी माहिती प्रणाली कार्यान्वित. राज्यांतर्गत विशेष रेल्वे गाड्या आता जूनपर्यंत धावणार. मध्य रेल्वेच्या निर्णयाने प्रवाशांना मिळणार दिलासा. अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. अमूल दुधाचे दर 2 रुपयांनी वाढले. दरवाढ आजपासून सर्वत्र लागू. महागाईचा आणखी एक फटका. सोन्याचे दर 1 लाखाच्या वर गेले असतानाही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर काल देशामध्ये जवळपास 12,000 कोटी रुपयांची सोन्याची तर जवळपास 4,000 कोटींची चांदीची खरेदी. 27,837 विद्यार्थ्यांना पुन्हा CET द्यावी लागणार. भाषांतरातील गोंधळामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप. गणितांच्या प्रश्नपत्रिकेतील 21 प्रश्नांमध्ये चुकीचे पर्याय आढळल्यानं पुन्हा परीक्षा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.